नाशिकमध्ये फटाक्यांच्या प्रदूषणाने हवा ढगाळ, नागरिकांमध्ये चिंता। बातमी नाशिक येथून। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडल्याने हवेत प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे। पर्यावरण विभागाच्या माहितीनुसार नाशिकचा हवा गुणवत्ता निर्देशांक AQI अतिशय खराब श्रेणीत पोहोचला असून सूक्ष्म धूळकणांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे। आरोग्य तज्ज्ञांनी श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि ॲलर्जीच्या तक्रारी वाढल्याचे सांगितले आहे। विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दमा रुग्णांना या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे। पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिक संघटनांनी नाशिककरांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले असून फटाक्यांऐवजी दिवे, फुलझाडे आणि सजावट यांचा वापर करून सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।